नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. खरसुंडी येथील श्री सिद्धनाथ मंदिरातील कथित चांदी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी आक्रमक भूमिका घेतली. मंदिरातील खांबावरील तब्बल 25 किलो चांदी विकली गेले तरी कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच हजारो किलो वजनाच्या चांदीच्या रथाची अधिकृत नोंदच नसल्याचा गंभीर दावा करत त्यांनी चौकशीची मागणी केली. आमदार गोपीचंद पडळकर यांनी मंदिर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत. मंदिराच्या संपत्तीची पारदर्शक नोंद ठेवावी, कथित गैरव्यवहाराची निपक्ष चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली. या आरोपांमुळे खरसुंडीतील श्री सिद्धनाथ मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आलाय. त्यांना सपोर्टिव्ह आहे. आता माझ्या इथं खरसुंडी आटपाडी तालुक्यामध्ये श्री सिद्धनाथाच्या मंदिराचं कितीतरी चांदी तिथे येते, कितीतरी सोनं येतं, त्याची मोजदाद नाही. आता त्या मंदिरामधल्या पुढच्या खांबाला चांदी लावली होती. आमच्या बेजेगावच्या लोकांनी 25 किलो काढून विकली, व्हिडिओ दिले. कोण कारवाई करणार? पोलीस म्हणतात हे धर्मादायचं काम आहे. धर्मादाय तर यांना मॅनेज आहे, त्यांना हप्ते सुरू आहेत. 25 किलो तिथं तर एक रथ बनवला, हजारो किलो चांदी दिली लोकांनी. कुणी काय त्याचं मोज नाही, त्याचा हिशोब नाही, त्याचा रेकॉर्ड नाही. बाळूमामाच्या मंदिरामध्ये हॉस्पिटल आहे, बाळूमामा मंदिराचं. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.